नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. काँग्रेस पक्ष या निवडणुकीत सत्तेवरती आल्यास जगातला सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे निवडणूक कर्ज रोखे, त्याचा आम्ही तपास करू आणि योग्य त्या लोकांना आम्ही शिक्षा करू, असं प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस हाऊसमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये त्यांचं मत व्यक्त केलं. जाणून घेऊयात पृथ्वीराज चव्हाण. त्यानंतर त्याच्या आधी 2015मध्ये HSBC नावाची बँक आहे. त्या HSBC नावानं 628 भारतीयांचे स्विस बँकेत खाते आहेत. त्या 628 लोकांची खाती भारत सरकारला दिली. 2015 पनामा पेपर 2016. नंतर 2017 साली आणखीन एक प्रकरण बाहेर निघालं, त्याला पॅराडाईज पेपर असं म्हणतात. त्यामध्ये 1,34,00,000 कागद सापडले. त्यानंतर भारत सरकारने एक मल्टी एजन्सी टास्क फोर्स केला आणि मग चौकशी करायला सुरुवात केली. आणि पुन्हा तिसरा गौप्य स्फोट म्हणजे 2021 साली पॅन्डोरा पेपर्स नावाचा 1,20,00,000 कागदपत्र मिळाले. आता 4 प्रकरणं मी सांगितली: HSBC, पनामा पेपर्स, पॅराडाईज पेपर्स आणि पॅन्डोरा पेपर्स. भारत सरकारकडं, मोदी सरकारकडं आपल्या देशातल्या नागरिकांनी स्वित्झर्लंडमध्ये आणि इतर देशामध्ये जो काळा पैसा लपवलेला आहे त्याची सर्व इत्थंभूत माहिती भारत सरकारकडं आहे. मग भारत सरकारने यावर कारवाई केली नाही. त्यावेळेला आपल्याला आठवत असेल की त्यावेळी मोदी सरकारमधले एक राज्यमंत्री, त्यांचंही नाव आलं, त्यांना आता मंत्रिमंडळातून काढून टाकलेलं आहे, विजय माल्यांचं नाव आलं, आणि बऱ्या सिनेस्टार लोकांचं नाव आलं. तर मी नावं कुणाची घेणार नाही, ती छापील आपल्याकडं सगळे आहेत. पण आमचा स्पष्ट आरोप आहे की मोदींच्याकडं हे सगळे कागदपत्र असताना तरी कुणाहारी कारवाई केली नाही आणि कुठंतरी तोडपाणी झालेलं आहे. तुमची नावं आलेली आहेत, आम्ही कारवाई करायची का नाही ते सांगा. आणि 2014 ते 21पर्यंत जेवढे कागदपत्र आली त्याचं काय झालं ते मोदी काही सांगत नाही. तर हा अतिशय अर्थव्यवस्थेकरता अत्यंत गंभीर विषय आहे. कारण एक आकलन असं आहे की $1 अब्ज एवढा काळा पैसा आहे आणि त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर अत्यंत अनिष्ट परिणाम होतो. आता जेव्हा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीचं सरकार येईल तेव्हा ते सरकार सर्वात पहिल्यांदा हे कागदपत्र खुले करून ज्यांनी पैसा परदेशी लपवलेला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करायचं आम्ही निश्चित या ठिकाणी आश्वासन देतो. काळ्या पैशाचं हे एक आश्वासन झालं, यात माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे भारताच्या अर्थव्यवस्थेकरता. त्यांनी त्याबद्दल काही केलं नाही. याचं उत्तर मोदींनी दिलं पाहिजे की तुमच्याकडे सर्व कागदपत्र असताना तुम्ही यावर का कारवाई केली नाही. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. काल चैत्र शुद्ध तेरस म्हणजे भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक दिवस. पुण्यामध्ये दिगंबर, श्वेतांबर, तेरापंथी, स्थानकवासी आणि सर्व जैन समाज घटकांनी मिळून एकत्रित जैन शोभायात्रा केली. त्यामध्ये भगवान महावीरांची प्रतिमा आणि विविध चित्ररथ त्याच्यामध्ये ठेवण्यात आले होते. ही शोभायात्रा अतिशय सुंदर देखणी अशा स्वरूपामध्ये आयोजित करण्यात आली होती.
पंचामृत यज्ञ प्रसाद। रविवार पेठेतील राठी यांच्या रामसुख चेंबर्स मंगळवारी येथे आग लागली। 3 दुकानांना आग लागली आणि पाहता पाहता ती संपूर्ण इमारतीमध्ये पसरली। फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। तेव्हा आपण जाऊयात रामसुख चेंबर्स। निवडणूक हा लोकशाहीचा मोठा उत्सव, त्यामध्ये समाजाचे सर्व घटक सहभागी झालेले असतात। अशातच मतदार जागृतीसाठी आयोजित भित्तीपत्रकांचं प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतंच उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमाकरता जिल्हाधिकारी सुहास दिवसे सह अधिक मान्यवर उपस्थित होते आणि या उद्घाटन विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळेला कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे स्वीपचे समन्वयक अर्चना तांबे आणि भारतीय कला प्रसारणीचे पृथ्वीराज पाठक, प्राचार्य राहुल बळवंत उपस्थित होते। नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। आपल्या इमारतीमध्ये सर्वांनी 100% मतदानाचा संकल्प आपण शक्तीच्या द्वारे घेतला पाहिजे। कारण नुकत्याच पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकांमध्ये 55 ते 60% आणि काही ठिकाणी 62% मतदान झालं, पण 40% लोक मतदानाला आली नाहीत ही वस्तुस्थिती। ती का आली नाहीत, त्यांच्यात एवढा आळस का आला, मतदानासारखं राष्ट्रीय कर्तव्य करायला ते का गेले नाहीत, याचा उहापोह करण्यापेक्षा आपण आपल्या इमारतीत, आपल्या कुटुंबात, आपल्या गल्लीत, आपल्या लेनमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये सर्व लोकांनी मतदानाला जाण्याकरता
आपण स्वतः खटपट केली पाहिजे. त्याकरता सोसायटी पातळीवरती आपण काही बक्षिसांचं, काही प्रमाणामध्ये कौतुकाचं असा आदर्शही त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. बक्षीस म्हणजे कुठलेही पैसे किंवा वस्तुरूप नसावं, तर शाबासकीची थाप म्हणजेच बक्षीस. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.